मधलं शिलालेख असो, देवनागरी असो, ठीक आहे. त्यानंतर बघा लिपी आहे, त्यानंतर परत व्याकरण. व्याकरणाला सुद्धा आपण परिपूर्ण जे आहे ते व्याकरणाबद्दल माहिती घेतलेलं आहे. तर जे सेकंड पॉइंट होता बघा शेवटचा, व्याकरण या शब्दाची निर्मिती आपण कालच्या लेक्चर मध्ये बघितलेला आहे. व्याकरण या शब्दाची निर्मिती जर सांगायचं काय सांगता येईल सांगा बरं. वी प्लस आ प्लस उ प्लस आणि इथं परत काय सांगता येईल बघा करण, ठीक आहे. म्हणजे याचा अर्थ व्याकरण या शब्दाची निर्मिती कोणत्या संस्कृत धातूपासून झाली तर वी प्लस आ प्लस क्रू प्लस करण या संस्कृत धातूपासून झाली. त्यानंतर परत आपल्याला विचारलं मराठी व्याकरणामध्ये व्याकरण या शब्दाचा अर्थ काय सांगा बरं. व्याकरण या शब्दाचा अर्थ काल लिहिलं होतं आपण सांगतो नियम किंवा स्पष्टीकरण. काय बघा मराठी व्याकरणामध्ये व्याकरण या शब्दाचा अर्थ काय तर व्याकरण या शब्दाचा अर्थ काय घेतलं होतं आपण कालच्या लेक्चर मध्ये नियम किंवा स्पष्टीकरण. त्यानंतर बघितलं होतं बघा मराठी व्याकरणामध्ये आता व्याकरणाला परत पर्यायी शब्द कोणता दिलेला होता कालच्या लेक्चर मध्ये झालं होतं सांगा बरं. पर्यायी शब्द कोणता आहे शब्दशास्त्र. काय बघा मराठी व्याकरणामध्ये जर आपण विचार केला व्याकरणाला परत पर्यायी शब्द कोणता आहे तर कोणता शब्द सांगता येईल बघा तुम्हाला शब्दशास्त्र. आता परत आपण मराठी व्याकरणामध्ये याचं व्याख्याचा विचार केलं होतं. मराठी व्याकरणामध्ये व्याकरण म्हणजे काय बघा एमपीएससी साठी तुम्हाला एक वेगळी व्याख्या देण्यात आली होती. त्यानंतर परत मराठी व्याकरणामध्ये एक आपल्या क्लास 3 साठी एक वेगळी व्याख्या जी आहे ती आपल्याला नेहमी एक्झाम मध्ये विचारली जातात. तर बघा परत आपण जे काल झालं तेच व्याख्या परत तुम्हाला सांगतो बघा. आता मराठी व्याकरणामध्ये व्याकरण म्हणजे काय तर पहिली व्याख्या अशी आपण घेतलं होतं. व्याकरण म्हणजे काय तर भाषेचे शुद्धीकरण करणारे शास्त्र म्हणजेच काय बघा व्याकरण. काय व्याख्या होती बघा भाषेचे शुद्धीकरण करणारे शास्त्र म्हणजे मराठी व्याकरणामध्ये व्याकरण होय. ही व्याख्या क्लास 3 साठी आहे. त्यानंतर बघा एमपीएससी साठी आपल्याला व्याकरण म्हणजे काय परत एक व्याख्या दाखवण्यात आली होती. परत ती व्याख्याचा जर आपण विचार केलं तर व्याख्या परत काय सांगते बघा व्याकरण म्हणजे काय तर भाषेचे स्पष्टीकरण करणारे शास्त्र म्हणजेच मराठी व्याकरणामध्ये काय आहे परत व्याकरण आहे. त्यानंतर बघा एक सामाजिक जीवनासाठी किंवा दैनंदिन जीवनासाठी परत एक व्याख्या आपण घेतलं होतं. व्याकरण म्हणजे काय तर त्या व्याख्याचं परत विश्लेषण केलं तर व्याख्या काय सांगता येईल बघा आपल्याला भाषेचे व्यवहार म्हणजे भाषेचे देवाणघेवाण व्यवस्थित रीतीने करण्यासाठी. काय बघा भाषेचे व्यवहार म्हणजे भाषेचे देवाणघेवाण व्यवस्थित रीतीने चालावे यासाठी काही नियम ठरवण्यात आलेला आहे. त्या नियमालाच मराठी व्याकरणामध्ये काय म्हणता येईल आपल्याला सरळ सरळ व्याकरण म्हणून सांगता येतो. त्यानंतर परत एक पॉइंट आपण बघितलं होतं व्याकरणाला महर्षी पतंजली यांनी काय नाव दिलेलं आहे सांगा बरं शब्दानुशासन. काय दिलेलं होतं शब्दानुशासन, ठीक आहे. तर इथपर्यंत आपण जे ते कालच्या लेक्चरचा हा शेवटचा पॉइंट एंडिंगचा पॉइंट आपण बघितलेलं होतं, ठीक आहे. आता नवीन पेजवर एक पॉइंट टाका, लगेच एक हेडलाईन टाका मराठी भाषेचे पहिले पुस्तक. काय पॉइंट टाका आता मराठी भाषेचे मराठी व्याकरणाचे पहिले पुस्तक. तर इथं आपण पॉइंट असं सांगणार एक हेडलाईन टाकू मराठी व्याकरणाची पुस्तक माहिती. मराठी व्याकरणाची पुस्तकाबद्दल माहिती आणि रजिस्टर बंद करा, फक्त ऐकून घ्या समजून घ्या नंतर व्यवस्थित आपण लिहून घेऊ, ठीक आहे. बघा आता झालेलं असेल तर बघा फक्त ऐकून घ्या. बघा आता एक शब्द तुमच्या समोर मी लिहिला. आता शब्द काय दिसत आहे तुम्हाला विल्यम कॅरी, ठीक आहे. बघा आता याच्यावर नेहमी आपल्याला मराठी व्याकरणाचा अभ्यास करत आहोत परिपूर्ण आपल्याला माहित झाला आता, ठीक आहे. एमपीएससी पर्यंत जर परिपूर्ण लेवल आपण घेता तर बघा आता परत मराठी व्याकरणाचं काही पुस्तकाचं जे आहे ते याच्याबद्दल आपल्याला माहित असणं गरजेचं आहे स्पर्धा परीक्षासाठी. तर बघा पुस्तकाचा जर विचार केला तर याच्यामध्ये बघा आपल्याला विचारलं मराठी भाषेतील पहिली पुस्तक कोणते आहे, पहिले पुस्तक कोणी लिहिलेले आहे, इसवी सन केव्हा लिहिलेलं आहे, त्या पुस्तकाचं नाव काय, ठीक आहे. मग लगेच आपण मराठी व्याकरणाचा अभ्यास करत आहोत तर एवढं तर आपल्याला बेसिक माहिती माहिती असणं गरजेचं आहे. मग जशाला बघा एक नावच घेतलं मी तर काय विल्यम कॅरी. आता जर आपल्याला कधी जर विचारलं मराठी व्याकरणाची पहिली पुस्तक कोणी लिहिलेली आहे, काय बघा मराठी व्याकरणाची पहिली पुस्तक कोणी लिहिलेली आहे तर लगेच आपल्याला कोणाचं नाव सुचलं पाहिजे बघा विल्यम कॅरी. मराठी व्याकरणाची पहिली पुस्तक कोणी लिहिलेली आहे तर विल्यम कॅरी. मग विल्यम कॅरी आणि इसवी सन
पुस्तक जे आहे ते केव्हा लिहिलेलं आहे, कोणत्या इसवी सनामध्ये लिहिलेलं आहे, तर लगेच इथं सांगायचं आहे की ते बघा 1805 मध्ये विल्यम कॅरी यांनी 1805 मध्ये मराठी व्याकरणाची पुस्तक लिहिलेली आहे, पहिली पुस्तक. ठीक आहे. परत आपल्याला विचारलं विल्यम कॅरी यांनी 1805 मध्ये पहिली पुस्तक लिहिली. ठीक आहे. मग त्या पुस्तकाचं नाव काय, काय बघा परत त्या पुस्तकाचं नाव काय, त्या पुस्तकाचं नाव काय सांगता येईल तर आपल्याला द ग्रामर, काय बघा द ग्रामर ऑफ मराठी, काय बघा द ग्रामर ऑफ मराठी लँग्वेज, काय बघा द ग्रामर ऑफ मराठी लँग्वेज. ही पुस्तक जे आहे ते आपल्याला जे आहे ते पहिली पुस्तक म्हणून काय करता येईल बघा सांगता येईल. म्हणजे याचा अर्थ मराठी व्याकरणामध्ये पहिली पुस्तक कोणती आहे, त्या पुस्तकाचं नाव काय, तर द ग्रामर ऑफ मराठी लँग्वेज आहे. मग आता परत आपल्याला विचारलं ही पुस्तक मराठी भाषेतून लिहिण्यात आलेली होती की इंग्रजी भाषेतून, काय बघा आता पहिली पुस्तक तर कोणती आहे ते माहित झालं, कोणी लिहिलं हे माहित झालं, इसवी सन केव्हा लिहिलं किंवा लिहिण्यात आलेलं आहे ते माहित झालं. मग लगेच आपल्याला विचारलं विल्यम कॅरी यांनी जे पुस्तक लिहिलेले आहे ते मराठी भाषेतून लिहिलेले आहे की इंग्रजी भाषेतून, तर लगेच आपल्याला काय सांगायचं आहे बघा इंग्रजी भाषेतून. कोणत्या भाषेतून लिहिण्यात आलेली आहे बघा इंग्रजी भाषेतून. बघा आता याची माहिती तुम्हाला कसं लक्षात ठेवायचं आहे, विल्यम कॅरी यांनी 1805 मध्ये मराठी व्याकरणाचे पहिले पुस्तक लिहिले, त्या पुस्तकाचं नाव काय तर द ग्रामर ऑफ मराठी लँग्वेज. मग जसं परत आपल्याला एक पॉइंट लक्षात ठेवायचं कायम स्वरूपी, ही पुस्तक मराठी भाषेतून न लिहिता कोणत्या भाषेतून लिहिण्यात आलेली होती तर इंग्रजी या भाषेतून लिहिण्यात आलेली होती. ठीक आहे. याच्याबद्दल फक्त एवढं तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे. आता सेकंड पॉइंट बघा गंगाधर, काय बघा गंगाधर शास्त्री फडके. बघा आता परत दुसरा व्यक्ती महत्वाचा आहे मराठी व्याकरणाला, गंगाधर शास्त्री फडके पुस्तकाबद्दल जर विचार केला तर. मग आता बघा परत याच्याबद्दल माहिती काय आहे, काय लक्षात ठेवायचं आहे. आता इथं नाव दिसत आहे आपल्याला गंगाधर शास्त्री फडके. ठीक आहे. मग आता बघा गंगाधर शास्त्री फडके यांनी इसवी सन, काय बघा यांनी सुद्धा इसवी सन काय बघा 1800 काय बघा 36. बघा आता इथं गंगाधर शास्त्री फडके यांनी इसवी सन 1836 मध्ये मराठी भाषेतून, बघा आता शब्द काय गंगाधर शास्त्री फडके यांनी इसवी सन 1836 मध्ये मराठी भाषेतून मराठी व्याकरणाचे पहिले पुस्तक लिहिलेले आहे. बघा आता पहिले पुस्तक कसं प्रश्न जर तुम्हाला विचारलं पहिली पुस्तक कोणी लिहिली विल्यम कॅरी, पण कोणत्या भाषेतून लिहिलेली आहे इंग्रजी या भाषेतून. आता इथं थोडं वेगळा पॉइंट आहे, काय बघा पहिली पुस्तक कोणी लिहिली गंगाधर शास्त्री फडके, पण कोणत्या भाषेत लिहिलेली आहे मराठी भाषेत, काय बघा मराठी भाषेत. म्हणजे याचा अर्थ मराठी भाषेतून जर विचारलं पहिली पुस्तक कोणी लिहिली तर उत्तर गंगाधर शास्त्री फडके सांगा. केव्हा लिहिलं 1836 मध्ये. आणि फक्त एवढंच जर विचारलं मराठी भाषेतील पहिली पुस्तक कोणत्या व्यक्तीने लिहिलं तर विल्यम कॅरी, जर तिथं भाषेचा जर उल्लेख नसेल तर. लक्षात बघा आता याची माहिती कसं लक्षात ठेवायचं आपल्याला, गंगाधर शास्त्री फडके यांनी इसवी सन 1836 मध्ये मराठी भाषेतून मराठी व्याकरणाचे पहिले पुस्तक लिहिलेले होते आणि ही पुस्तक पहिली मुद्रित पुस्तक म्हणून सुद्धा ओळखली जाते. काय बघा ही पहिली मुद्रित पुस्तक म्हणून सुद्धा ओळखली जाते. मग त्या पुस्तकाचं नाव काय गंगाधर शास्त्री फडके याने लिहिलेलं आहे, तर त्या पुस्तकाचं नाव आपल्याला साधेल बघा महाराष्ट्र भाषेचे व्याकरण. काय सांगता येईल बघा पुस्तकाचं नाव महाराष्ट्र भाषेचे व्याकरण. काय सांगता येईल बघा महाराष्ट्र भाषेचे व्याकरण. बघा आता गंगाधर शास्त्री फडके यांनी इसवी सन 1836 मध्ये मराठी भाषेतून मराठी व्याकरणाचे पहिले पुस्तक लिहिले, त्या पुस्तकाचं नाव काय तर महाराष्ट्र भाषेचे व्याकरण होते आणि ही पुस्तक पहिली मुद्रित पुस्तक म्हणून ओळखली जाते. आता मुद्रित पुस्तक म्हणजे काय तर जी पुस्तक ग्राहकापर्यंत पोहोचवण्यात येते तशा पुस्तकाला आपण काय म्हणतो बघा मुद्रित पुस्तक म्हणून मानतो. ठीक आहे. तर हे जशाला तुम्हाला पुस्तकाबद्दल 2 पॉइंट लक्षात ठेवायचा आहे. मराठी भाषेची पहिली पुस्तक गंगाधर शास्त्री फडके याने लिहिलेल्या मराठी भाषेतून, आणि इंग्रजी भाषेतून म्हणलं तर कोणी लिहिलेलं आहे विल्यम कॅरी इसवी सन 1805 मध्ये, आणि यानं केव्हा लिहिलेलं आहे इसवी सन 1836 मध्ये. आता परत याच्यामध्ये आपल्याला सांगता येतो बघा एक तिसरा व्यक्ती, आता जो तुम्ही नेहमी ऐकलेलं आहे. ठीक आहे. भरपूरदा आपल्याला एक्झाम मध्ये प्रश्न जे आहे ते याच्याबद्दल विचारलेला. आता प्रश्न काय विचारला जातो, मराठी भाषेचे पाणिनी,
काय बघा, मराठी भाषेचे पाणिनी. आता शब्द आहे बघा तुमच्या समोर पाणिनी, ठीक आहे. आता इथं जर मी असं शब्द जर लिहिलं, ठीक आहे, पाणी, तर या शब्दाचं समानार्थी शब्द आहे हात, कर, त्यानंतर भुज, ठीक आहे. त्यानंतर बघा जर शब्द मी असं लिहिलं पाणी, ठीक आहे, तर या शब्दाचा अर्थ आपल्याला काय सांगता येतो बघा, जल, उदक, ठीक आहे. त्यानंतर अंबू, त्यानंतर पेय, त्यानंतर नीर, त्यानंतर सलील, त्यानंतर परत जे आहे ते आप, काय सांगता येतो बघा, आप, म्हणजे त्यानंतर परत वारी, ठीक आहे. हे जे शब्द आहे मराठी व्याकरणामध्ये पाणी या शब्दाचं समानार्थी आहे. म्हणजे आपण कोणता शब्द घेतला बघा, हा शब्द, आणि हा शब्द म्हणजेच काय, हात, सरळ सरळ पाणी या शब्दाचा जर आपण अर्थ काढलेला, ठीक आहे. आता येऊ विषयाकडे. आता बघा इथे शब्द दाखवला आपल्याला मराठी भाषेची पाणिनी अशी आपण कोणाला म्हणतो किंवा कोणाला ओळखतो. सांगा बरं, मराठी भाषेची पाणी असे कोणाला म्हणतो आपण? शाबास, कोणाला म्हणतो बघा, दादोबा. कोणाला म्हणतो? दादोबा, पांडुरंग, त्यानंतर तरखडकर. बघा आता याच्याबद्दल परिपूर्ण माहिती ऐकून घ्या. आता बघा मराठी भाषेची पाणिनी म्हणलं तर लगेच आपल्याला कोण सुचतो बघा, दादोबा पांडुरंग तरखडकर. मग आता आपल्याला विचारलं मराठी भाषेची पाणिनी दादोबा पांडुरंग तरखडकर यांना का म्हणतात, या मागचं नेमकं कारण काय? मग आता या मागचं जर नेमकं कारण जर सांगायचं असेल तर आपल्याला असं सांगता येईल बघा, मराठी व्याकरणामध्ये दादोबा पांडुरंग तरखडकर यांनी इसवी सन 1836 मध्ये, काय बघा परत, यांनी इसवी सन 1836 मध्ये मराठी भाषेतून मराठी व्याकरणाचे पुस्तक लिहिले होते. काय बघा परत बघा पॉइंट काय, दादोबा पांडुरंग तरखडकर यांनी इसवी सन 1836 मध्ये मराठी भाषेतून मराठी व्याकरणाचे पुस्तक लिहिलेले होते. त्या पुस्तकाचे नाव काय, तर त्या पुस्तकाचे नाव होतं बघा जसं जसं महाराष्ट्र भाषेचे व्याकरण. बघा आता गंमत काय झालं, गंगाधर शास्त्री फडके याने 1836 मध्ये लिहिलं, ठीक आहे. त्यानंतर दादोबा पांडुरंग तरखडकर यानं सुद्धा केव्हा लिहिलेलं आहे, 1836 मध्ये. आणि दोन्ही व्यक्तीचं जे पुस्तकाचं नाव आहे ते नाव एकच आहे. कोणतं नाव होतं बघा, महाराष्ट्र भाषेचे व्याकरण. आता बघा याच्याबद्दल आपल्याला नेमकं काय सांगण्यात येतो, तर दादोबा पांडुरंग तरखडकर यांनी इसवी सन 1836 मध्ये काय बघा मराठी भाषेचे मराठी व्याकरणात, काय बघा मराठी भाषेचे, ठीक आहे, मराठी व्याकरणाचे पुस्तक लिहिलेले होते. त्या पुस्तकाचे नाव काय, तर महाराष्ट्र भाषेचे व्याकरण हे पुस्तकाचे नाव होतं. मग आता बघा दोन्ही जी पुस्तक आहे ते मराठी भाषेतूनच लिहिलेली आहे. पण आता याच्याबद्दल थोडक्यात आपल्याला वेगळी माहिती देण्यात आलेली आहे. काय बघा, तर बघा दादोबा पांडुरंग तरखडकर जे व्यक्ती आहे, ठीक आहे, तर गंगाधर शास्त्री फडके यानं जे पुस्तक लिहिलेलं आहे, ठीक आहे, तर यांच्या पुस्तकानंतर काय बघा दादोबा पांडुरंग तरखडकर सुरुवातीला यानं लिहिलं, याच्यानंतर यानं 3 महिन्यांनी काय बघा परत 3 महिन्यांनी यांनी जे ते महाराष्ट्र भाषेचे व्याकरण एक पुस्तक लिहिले. आणि या पुस्तकाला त्या काळामध्ये सर्वात जास्त प्रतिसाद देण्यात आलेला आहे. काय बघा, दादोबा पांडुरंग तरखडकर यांनी जी पुस्तक लिहिलेली आहे गंगाधर शास्त्री फडके यांच्या पुस्तकानंतर 3 महिन्यांनी यांची पुस्तक प्रकाशित झाली. आणि या पुस्तकाला त्या काळामध्ये सर्वात जास्त प्रतिसाद देण्यात आला. म्हणून बघा मराठी भाषेची पाणिनी ही उपमा कोण्यात देण्यात आलेली आहे, तर बघा तर जसं दादोबा पांडुरंग तरखडकर. म्हणजे याचा अर्थ बघा मराठी भाषेची पाणिनी आपण तरखडकराला का म्हणतो, यामागचं कारण काय, कारण तरखडकरांनी इसवी सन 1836 मध्ये मराठी भाषेचे व्याकरणाचे पुस्तक लिहिलेले आहे. आणि या पुस्तकाला त्या काळामध्ये सर्वात जास्त प्रतिसाद मिळालेला आहे. म्हणून तरखडकरांना मराठी भाषेचे पाणिनी ही उपमा देण्यात आलेली आहे. आता परत आपल्याला विचारलं, जो इथं शब्द पाणिनी आहे, ठीक आहे, हा नेमकं कोण आहे, शब्द आहे की एखाद्या व्यक्तीचं नाव आहे की महान व्याकरण करता आहे, असं कोण आहे, याच बद्दल आपल्याला परत जे आहे ते थोडक्यात माहिती घेणं गरजेचं आहे. तर बघा इथं जे पाणिनी शब्द देण्यात आलेला आहे तरखडकरांना, तर यामागचं नेमकं कारण काय, तर कारण तर माहीतच झालं. फक्त आता पाणिनी बद्दल थोडक्यात माहिती घेऊ. तर जो इथं शब्द आपल्याला मिळालेला आहे कोणता बघा, पाणिनी. तर हा पाणिनी एका व्यक्तीचं नाव आहे. काय बघा एका व्यक्तीचं नाव आहे. आणि हा व्यक्ती संस्कृत मधला सर्वात महान व्याकरण करता होता. काय बघा पाणिनी जो आहे हा एका व्यक्तीचं नाव आहे. आणि हा व्यक्ती संस्कृत मधला सर्वात महान व्याकरण करता होता.
ठीक आहे. आणि हा व्यक्ती जो आहे तो कोणत्या देशाचा तर आपल्याला सांगता आलं पाहिजे, नेपाळी या देशाचा होता. त्याचा जिल्हा जे आहे ते लुंबुनी हा त्यांचा जिल्हा होता. आणि गावाचा विचार केलं तर पनेना गाव हे त्याचं गाव आहे. ठीक आहे. मग हा महान व्याकरणकर्ता होता संस्कृत मधला, म्हणून यांची उपमा कोणाला देण्यात आली बघा, दादोबा पांडुरंग तर्खडकर यांना देण्यात आली. मग आता परत आपल्याला याच्यावर एक नेहमी प्रश्न विचारला जातो, मराठी व्याकरणामध्ये तर्खडकराला मराठी भाषेची पाणिनी ही उपमा कोणत्या व्यक्तीने दिलेली आहे किंवा कोणत्या लेखकाने दिलेलं आहे. मग याच्याबद्दल बघा, एक नाही दोन नाही तीन तीन उत्तर आहे. किती आहे बघा, तीन उत्तर आहे. जसं ऑप्शन दिलेलं असेल तसं तुम्हाला उत्तर काय करता आलं पाहिजे, सांगता आलं पाहिजे. मग जर आपण विचार केलं, पहिला व्यक्ती कोण आहे जो मराठी भाषेचं पाणिनी असं जे आहे ते तर्खडकराला नाव दिलेलं आहे, तर पहिलाच व्यक्ती सांगता येईल बघा, लोकहितवादी गोपाळराव देशमुख. काय बघा, लोकहितवादी गोपाळराव देशमुख. त्यानंतर सेकंड व्यक्ती आहे बघा, विष्णू शास्त्री चिपळूणकर. कोण आहे, विष्णू शास्त्री चिपळूणकर. आणि परत तिसरा व्यक्तीचं जर आपण वर्णन केलं तर तिसरा व्यक्ती कोण सांगता येईल बघा आपल्याला, जशाला मोरोकेशव दामले. म्हणजे पहिला व्यक्ती कोण आहे, लोकहितवादी गोपाळराव देशमुख. सेकंड विष्णू शास्त्री चिपळूणकर. आणि तिसरा कोण आहे बघा, मोरोकेशव दामले. तर या तीनही लेखकाने आपापल्या पुस्तकामध्ये दादोबा पांडुरंग तर्खडकर यांचं वर्णन मराठी भाषेचे पाणिनी म्हणून केलेले आहे. मग तेव्हापासून दादोबा पांडुरंग तर्खडकर यांची ओळख जी आहे ते मराठी भाषेची पाणिनी अशी करण्यात आलेली आहे. ठीक आहे. तर याच्याबद्दल, पुस्तकाबद्दल आणि या तीन व्यक्तीबद्दल आपल्याला आता जशाला लिहून घ्यायचं आहे. ठीक आहे, लिहून घ्या आता फास्ट. पाणिनी का म्हणतात, यामागचं कारण काय, हे सर्व आता तुम्हाला डिटेल्स मध्ये माहिती. या इथं जे काही तुम्ही माहिती टाकते मराठी व्याकरणाचं पुस्तकाबद्दल माहिती जे काही त्याच्याखाली लिहून घ्या. घ्या पहिलंच एक ओळ सोडा, हेडलाईन टाकून घ्या, विल्यम कॅरी नाव टाकून घ्या. आयुष्यामध्ये लिहा विल्यम कॅरी. लिहा आता याच्या खाली विल्यम कॅरी यांनी इसवी सन 1805 मध्ये, यांनी इसवी सन 1805 मध्ये मराठी व्याकरणाचे पहिले पुस्तक लिहिलेले होते. त्या पुस्तकाचं नाव, त्या पुस्तकाचे नाव द ग्रामर ऑफ मराठी लँग्वेज हे आहे. ही पुस्तक मराठी भाषेतून न लिहिता इंग्रजी या भाषेतून लिहिण्यात आलेली आहे. एवढं माहिती याच्याबद्दल व्यवस्थित घ्या. त्यानंतर गंगाधर शास्त्री फडके. सेकंड व्यक्ती एक ओळ सोडा, गंगाधर शास्त्री फडके. ठीक आहे. गंगाधर शास्त्री फडके यांनी इसवी सन 1836 मध्ये, इसवी सन 1836 मध्ये मराठी भाषेतून
भाषेतून मराठी व्याकरणाचे मराठी व्याकरणाचे पहिले पहिले पुस्तक पहिले पुस्तक लिहिलेले आहे लिहिलेले आहे. त्या पुस्तकाचे नाव त्या पुस्तकाचे नाव महाराष्ट्र महाराष्ट्र भाषेचे व्याकरण होय. त्या पुस्तकाचे नाव महाराष्ट्र भाषेचे व्याकरण होय. हे पहिले मुद्रित हे पहिले मुद्रित पुस्तक हे पहिले मुद्रित पुस्तक म्हणून ओळखले जाते ओळखले जाते. हे पहिले मुद्रित पुस्तक म्हणून ओळखले जाते. मुद्रित पुस्तक म्हणजे मुद्रित पुस्तक म्हणजे जे पुस्तक ग्राहकापर्यंत पोचविण्यात येते त्यास मुद्रित पुस्तक म्हणतात. त्यास मुद्रित पुस्तक म्हणतात. ठीक आहे. आता परत याच्या खाली एक दुसरा व्यक्ती मराठी भाषेचे पाहणे एक ओळ सोडा परत मराठी भाषेचे पाहणे याच्याबद्दल परिपूर्ण माहिती याचं पलीकडून कधी तुम्हाला काही विचारणारच नाही एवढं लक्षात ठेवा. समोरचा पॉइंट मराठी भाषेची पाळणे क्रमांक जे असत ते मराठी भाषेचे पाणी. आता याचा अर्थ वगैरे तुम्हाला लिहूनच दाखवलेला आहे व्हिडिओ मध्ये आम्हीच घ्या. आता मराठी भाषेचे पाणी असे कोणाला म्हणतो ना दासोबा पांडुराव तळखडकर यांनी इसवी सन 1836 मध्ये इसवी सन 1836 मध्ये मराठी भाषेतून मराठी व्याकरणाचे पुस्तक लिहिले आहे. त्या पुस्तकाचे नाव महाराष्ट्र भाषेचे व्याकरण होय. त्या पुस्तकाचे नाव महाराष्ट्र भाषेचे व्याकरण. ही पुस्तक गंगाधर शास्त्री फडके. ही पुस्तक गंगाधर शास्त्री फडके यांच्या पुस्तकानंतर 3 महिन्यांनी प्रकाशित झाली. 3 महिन्यांनी प्रकाशित झाली. या पुस्तकाला त्या काळात सर्वात जास्त प्रतिसाद मिळाला. म्हणून तळखडकर यांना मराठी भाषेचे पाणिनी ही उपमा देण्यात
खाली करा. ठीक आहे. याच्या खाली परत पाणिनी बद्दल थोडक्यात माहिती. पाणिनी हा कोण होता? तर एका व्यक्तीचं नाव आहे. हे आता परत एक ओळ सोडा, परत माहिती व्यवस्थित चांगल्या पद्धतीने. याच्या खाली लगेच एक ओळ सोडायची. स्टार मग पाणिनी याच्यावर माहिती. पाणिनी पाणिनी हा एक व्यक्ती आहे. व्यक्ती आहे आणि हा व्यक्ती आणि हा व्यक्ती संस्कृत मधला आणि हा व्यक्ती संस्कृत मधला महान व्याकरण करता होता. म्हणून यांची उपमा देण्यात आली. ठीक आहे. आता याच देशाचं जर नावाचा विचार केला तर नेपाळ हा नेपाळी होता. ठीक आहे. किल्ला लुंबिनी होता. लुंबिनी आणि गाव पनेना. गाव. ठीक आहे. आता परत दादोबा पांडुरंग तर्खडकर यांना पाणिनी ही उपमा कोणत्या लेखकाने दिलेली आहे? तर लगेच तीन व्यक्तीचं नाव आपल्याला लक्षात ठेवणं गरजेचं आहे. तीन व्यक्तीचं नाव. स्टार बघा. तर्खडकर या पाणिनी ही उपमा लोकहितवादी गोपाळराव देशमुख त्यानंतर सेकंड विष्णू शास्त्री चिपळूणकर. विष्णू शास्त्री चिपळूणकर आणि तिसरा मोरू केशव दाभले. यांनी आपल्या पुस्तकात तर्खडकर यांचा उल्लेख पाणिनी म्हणून केले इथपर्यंत व्यवस्थित चांगल्या पद्धतीने पुढे झालेलं असेल ना? झालंय हे झालं. या फास्ट लिहा. क्या झालेलं आहे? बघा बरं ऐकून घ्या. झालेलं असतं बघा. रजिस्टर बंद करा. ऐकून घ्या. ते झालं का आपण दशरथ मराठी व्याकरणाची जी काही महत्वाची पुस्तके आहेत. ठीक आहे. तर दशरथ बघितलेलं आहे. आता बघा मराठी व्याकरणाचे काही महत्वाचे लेखक
काय बघा, ज्याच्यावर नेहमी आपल्याला जे काही प्रश्न विचारलेला असतो. बघा आता लक्ष द्या, मराठी व्याकरणातील काही महत्वाचे, काय बघा, महत्वाचे लेखक. बघा आता इकडे लक्ष द्या, फक्त ऐकून किंवा व्यक्ती महत्व असे तुम्ही घेऊ शकता. आता बघा, पहिलाच तुम्हाला याच्यावर एक क्वेश्चन विचारतो. बघा आता 10-12 पॉईंट लक्षात ठेवायचं काय स्वरूप. जसं बघा आपल्याला विचारलं मराठी भाषेचे शिवाजी, काय बघा, मराठी व्याकरणाचे किंवा मराठी भाषेचे शिवाजी घेऊ, काय बघा, मराठी भाषेचे शिवाजी. आता आपल्याला विचारलं मराठी भाषेचे शिवाजी असे आपण कोणाला म्हणतो किंवा कोणाला ओळखतो? सांगा बरं, मराठी भाषेचे शिवाजी असे कोणाला म्हणता येईल तुम्हाला? कोणाला सांगता येईल बघा? विष्णू शास्त्री चिपळूणकर, काय बघा, विष्णू शास्त्री चिपळूणकर. बघा त्यानंतर परत विचारलं मराठी भाषेचे शिवाजी झालं, ठीक आहे. मराठी भाषेचे निबंधकार, काय बघा, मराठी भाषेचे निबंधकार असे आपण कोणाला म्हणतो? परत मग याचे उत्तर काय येणार बघा? मराठी भाषेचे निबंधकार जरी तुम्हाला विचारलं तर कोण येतो बघा? विष्णू शास्त्री चिपळूणकर. त्यानंतर परत विचारलं आधुनिक गद्याचे जनक, काय बघा, आधुनिक गद्याचे जनक असे कोणाला म्हणतात? तर परत आपल्याला कोणाला म्हणायचं आहे बघा? विष्णू शास्त्री चिपळूणकराला. परत आपल्याला विचारलं बघा, मराठी भाषेचे आता शिवाजी झालं, मराठी भाषेचे निबंधकार झालं, मराठी भाषेतील आधुनिक लक्षात गद्याचे जनक झालं. त्यानंतर परत आपल्याला एक नेहमी प्रश्न विचारला जातो, मराठी भाषेचे शिल्पकार, काय बघा, मराठी भाषेचे शिल्पकार असे आपण कोणाला म्हणतो? सांगा बरं. परत मराठी भाषेचे शिल्पकार म्हणलं तरी कोणाला सांगता येईल तुम्हाला? विष्णू शास्त्री चिपळूणकर. बघा आता मराठी भाषेचे शिवाजी विष्णू शास्त्री चिपळूणकर, मराठी भाषेचे निबंधकार विष्णू शास्त्री चिपळूणकर, त्यानंतर आधुनिक गद्याचे जनक विष्णू शास्त्री चिपळूणकर, त्यानंतर मराठी भाषेचे शिल्पकार विष्णू शास्त्री चिपळूणकर. आता याच्यानंतर एक स्टार मारू, काय विचारलं? मराठी भाषेचे जॉन्सन, काय बघा, मराठी भाषेचे जॉन्सन कोणाला म्हणता येतो? सांगा बरं. आता मराठी भाषेचे जॉन्सन कोण आहे? कृष्णा शास्त्री चिपळूणकर. शाबास. कोण आहे? कृष्णा शास्त्री चिपळूणकर. बघा याच्यामध्ये फरक आहे. शिवाजी जर विचारलं तर विष्णू शास्त्री चिपळूणकर निबंधकार, आधुनिक गद्याचे जनक, शिल्पकार विष्णू शास्त्री चिपळूणकर. पण असं जर विचारलं मराठी भाषेचे जॉन्सन असे कोणाला म्हणता येईल तर कोणाला म्हणता येईल बघा? आपल्याला कृष्ण शास्त्री चिपळूणकर. त्यानंतर परत जे आहे ते अजून आपल्या जवळ काही महत्वाचे जे आहे ते लेखक किंवा महत्वाचे व्यक्तिमत्व आहे जे आपल्याला कायमस्वरूपी परत प्रश्न विचारतात. त्यानंतर परत आपल्याला असं विचारलं, काय बघा, आधुनिक कवितेचे जनक कोणाला म्हणतात? काय बघा, आधुनिक कवितेचे जनक. सांगा बरं, आधुनिक कवितेचे जनक कोणाला म्हणते? सांग. आधुनिक कवितेचे जनक कोण आहे बघा? केशवसूत. कोण आहे? केशवसूत. आता केशवसूत म्हणजेच कोण? याचं पूर्ण नाव काय सांगता येईल बघा आपल्याला? सांगा. केशवसूत म्हणजे काय? कृष्णाजी केशव दामले. शाबास. कोण आहे बघा? कृष्णाजी केशव दामले. त्यानंतर परत आपल्याला असं विचारलं, नवकाव्याचे जनक असे आपण कोणाला ओळखतो? सांग. नवकाव्याचे जनक पाशी मर्ढेकर. काय बघा, नवकाव्याचे जनक कोणाला म्हणता येईल तर बघा? पाशी, काय बघा, पाशी मर्ढेकर यांना आपण नवकाव्याचे जनक म्हणतो. त्यानंतर बघा परत आधुनिक मराठी कवितेची जननी असे आपल्याला कोणाला म्हणता येईल? आधुनिक मराठी कवितेची जननी असे कोणाला म्हणता येईल? सांगा. सावित्रीबाई फुले. कोणाला म्हणता येईल? सावित्रीबाई फुले यांना तुम्हाला म्हणता येईल. ठीक आहे. त्यानंतर परत आपल्याला असं विचारलं, काय बघा, महाराष्ट्र कवी म्हणून आपण कोणाला ओळखतो? सांगा बरं. महाराष्ट्र कवी यशवंत दिनकर पेंढारकर. शाबास. कोणाला ओळखतो बघा? यशवंत दिनकर पेंढारकर. त्यानंतर परत विचारलं, बालकवी म्हणून आपण कोणाला ओळखतो मराठी भाषेचा? बालकवी त्र्यंबक बापूजी ठोंबरे. शाबास. कोणाला सांगता येतो बघा? त्र्यंबक बापूजी ठोंबरे. त्यानंतर परत आपल्याला विचारलं, मराठी भाषेतील पहिले वृत्तपत्र कोणते? कोणी लिहिलं? इसवी सन केव्हा लिहिलं? सांग. कोणते आहे मराठी भाषेतील पहिले वृत्तपत्र? दर्पण. शाबास. कोणतं आहे? दर्पण. मग आपण कोणी लिहिलेलं आहे? बाळशास्त्री जांभेकर. केव्हा लिहिलेलं आहे?
6 जानेवारी 1832 मध्ये, किंवा लिहिलेलं आहे बघा 6 जानेवारी 1832 मध्ये. आता याच्या नंतर बघा, हे एवढं माहिती झाल्यानं परत अजून काही महत्वाची माहिती आहे आपल्याजवळ, जी मराठीमध्ये परत परत आपल्याला प्रश्न विचारतात, किंवा मराठी व्याकरण जर शिकायचं असेल तर एवढं माहिती असणं गरजेचं आहे. आता परत कोणती माहिती आपल्याला विचार, काय बघा, राज्य भाषा दिन. सांगा बरं, आपली राज्यभाषा दिन आपण केव्हा साजरा करतो? शाबास, 1 मे. ठीक आहे. त्यानंतर परत लिहिलं बघा मी, आंतरराष्ट्रीय, काय लिहिलं बघा, आंतरराष्ट्रीय मातृभाषा दिन केव्हा साजरा करतो? सांग. आंतरराष्ट्रीय मातृभाषा दिन आपण केव्हा साजरा करतो? शाबास, केव्हा साजरा करतो बघा? 21 फेब्रुवारीला. केव्हा साजरा करतो? 21 फेब्रुवारी. त्यानंतर परत आपल्याला विचारलं, काय बघा, मराठी भाषा दिन. काय बघा, मराठी भाषा दिन केव्हा साजरा करतो? मराठी भाषा केव्हा बघा? 27 फेब्रुवारी. शाबास, केव्हा साजरा करतो बघा? 27 फेब्रुवारी. आता परत कधी कधी असं विचारलं आपल्याला, मराठी भाषा, काय बघा, गौरव दिन केव्हा साजरा करतो? 27 फेब्रुवारीला. काय बघा, जरी कधी आपल्याला विचारलं मराठी भाषा गौरव दिन केव्हा साजरा करतो, तर 27 फेब्रुवारी. त्यानंतर बघा, जागतिक मराठी भाषा दिन. काय बघा, जागतिक मराठी भाषा दिन परत सांगा केव्हा साजरा करतो आपण? 27 फेब्रुवारी. ठीक आहे. तर एवढं जे आहे ते आपल्याला जशालाच लक्षात ठेवणं गरजेचं आहे मराठी व्याकरणामध्ये. ठीक आहे. आंतरराष्ट्रीय मातृभाषा दिन म्हणलं तर 21 फेब्रुवारी आहे. मराठी भाषा दिन म्हणलं तर 27 फेब्रुवारी. मराठी भाषा गौरव दिन 27 फेब्रुवारी. जागतिक मराठी भाषा दिन म्हटलं तरी परत केव्हा बघा? 27 फेब्रुवारी. ठीक आहे. आता जेवढं काही तुम्हाला इथं मी महत्वाचे जे व्यक्तिमत्व सांगितलं ते आता जशाला लिहून घेतो, फास्ट मध्ये फास्ट मिनिटामध्ये त्याला लिहा. ठीक आहे, लिहा. अजून खरी मराठीला सुरुवातच झाली नाही बरं. हे सर्व काही आहे ते बेसिक वर्ण मानाला स्टार्टअप झालं नाही. मराठी शिकण्या अगोदर हे एवढं सर्व काही माहीत असणं गरजेचं आहे. जसं परत अजून आपण जर घेतलं, ठीक आहे, तर वर्ष महोत्सव ते अजून परत बाकीच आहे. त्यानंतर पहिली कादंबरी वगैरे मराठी भाषेत ती माहीत असणं गरजेचं आहे. काही महत्वाचे व्यक्ती मराठी व्याकरणातील काही महत्वाचे व्यक्ती हे लाईन टाकून घेतो, जे तुम्ही टाकलं असेल ते करून घ्या. तुम्हाला टाकायचे एक. पहिला, मराठी भाषेचे शिल्पकार. मराठी भाषेचे शिल्पकार कोणाला म्हणता येतं? लिहून घ्या. विष्णू शास्त्री. काय सांगता येईल बघा इथं? विष्णू शास्त्री चिपळूणकर. लिहून घ्या. मराठी भाषेचे शिल्पकार. त्यानंतर मराठी भाषेचे निबंधकार. मराठी भाषेचे निबंधकार परत कोणता व्यक्ती? विष्णू शास्त्री चिपळूणकर. त्यानंतर परत घ्या. आधुनिक गद्याचे धरण. काय ना? आधुनिक गद्याचे सनद कोण आहे? विष्णू शास्त्री चिपळूणकर. ठीक आहे. त्यानंतर घ्या 14 पॉइंट. मराठी भाषेचे शिवाजी. मराठी भाषेचे शिवाजी कोणाला म्हणता येईल? परत विष्णू शास्त्री चिपळूणकर. याच्या खाली घ्या एक ओळ सोडा आता. ठीक आहे, कारण इथं 4 पॉइंट एकच व्यक्तीसाठी आहे म्हणून एक ओळ सोडा. 5वा पॉइंट, मराठी भाषेचे जॉन्सन. म्हणजे पाठ करण्यासाठी आपल्याला सरळ सोपं जाणार. मराठी भाषेचे जॉन्सन. आता इथं कृष्णा शास्त्री चिपळूणकर.
दोन्ही वेगवेगळे आहेत बरं ना. या खाली घ्या आता 6वा पॉइंट लगेच समोरचा. आधुनिक कवितेचे जण. आधुनिक कवितेचे जण केशवसूत. केशवसूत. सूत म्हणजे मुलगा होय. ठीक आहे. केशवसूतचं पूर्ण नाव लिहून घ्या. कृष्णाजी केशव दामले. कृष्णाजी केशव दामले. याच्या खाली लगेच समोरचा पॉइंट घेऊ. नवकाव्याचे जण. नव काव्याचे जण. नवकाव्याचे जण. बाशी मर्डेकर. बाशी मर्डेकर. लिहा बाळ सीताराम मर्डेकर. बाळ सीताराम मर्डेकर. त्यानंतर परत समोर घ्या. आधुनिक मराठी कवितेची जननी. आधुनिक मराठी कवितेची जननी सावित्रीबाई फुले. कोण येणार बघा. सावित्रीबाई फुले. ठीक आहे. त्यानंतर समोर घ्या परत महाराष्ट्र कवी. 9वा पॉइंट. महाराष्ट्र कवी यशवंत दिनकर पेंढारकर. लिहा यशवंत दिनकर पेंढारकर. त्यानंतर परत समोर घ्या बालकवी. बालकवी त्र्यंबक बापूजी ठोंबरे. त्र्यंबक बापूजी ठोंबरे. त्र्यंबक बापूजी. त्यानंतर घ्या परत समोरचा पॉइंट घ्या. जसं मराठी भाषेतील पहिले वृत्तपत्र. या पत्र. या पहिले वृत्तपत्र. दर्पण. दर्पण 6 जानेवारी 1832. कोणी लिहिलं त्या व्यक्तीचं नाव. बाळशास्त्री जांभेकर. बाळशास्त्री जांभेकर. त्यानंतर आता मराठी दिन बद्दल जे काही आता लिहिलेलं आहे ते. ठीक आहे. आता एक ओळ सोडा. तिथं थोडं दर्शन असतं. एक ओळ सोडून समोरचं पाहिजे. आता एक ओळ सोडायचं समोर. एक ओळ सोडून दिन बद्दल टाकायचं माहिती. दिन माहिती. ठीक आहे. याच्या खाली क्रमांक 1 टाका. ठीक आहे. राज्य भाषा दिन. राज्य भाषा दिन 1 मे. बघा इकडे लक्ष द्या. हे असं जर दिन जर असेल तर दिवस. ठीक आहे. आणि असं जर दिन असेल तर घरी. त्यानंतर घरी. ठीक आहे. शब्दामध्ये फरक आहे लक्षात ठेवा. त्यानंतर समोर घ्या बघा आंतरराष्ट्रीय मातृभाषा दिन. आंतरराष्ट्रीय मातृभाषा दिन 21 फेब्रुवारी. त्यानंतर परत घ्या मराठी भाषा दिन. मराठी भाषा दिन 27 फेब्रुवारी. ठीक आहे. त्यानंतर घ्या मराठी भाषा गौरव दिन. मराठी भाषा गौरव परत 27 फेब्रुवारी. त्यानंतर एक जागतिक मराठी भाषा दिन. जागतिक मराठी भाषा दिन
मराठी भाषा परत उत्तर हे 27 फेब्रुवारी ठीक आहे. तर हा आपला मराठी व्याकरणाचं तिसरा लेक्चर आहे. कितवा बघा, तिसरा. ठीक आहे. अजून मराठी व्याकरणाला सुरुवात झालेलीच नाही आहे. तुमचं परत जे आहे इथं सर्व बेसिकच चालू आहे. आणि उद्याच्या लेक्चरला म्हणजे समोरच्या लेक्चरला अगदी बेसिक पासून ठीक आहे मराठी व्याकरणाचं परत जे आहे ते कादंबरी वगैरे होणार आणि त्यानंतर वर्ष महोत्सव होईल आणि त्यानंतर परत मराठीमध्ये आपल्याला स्टार्ट करायचं आहे वर्णमाला या घटकाला अगदी बेसिक पासून. ठीक आहे. आज जे आपण घेतलं ते परिपूर्ण बेसिकच आहे मराठी व्याकरणाचं. ठीक आहे. बाकीचं बघू आता मराठीचं समोरच्या लेक्चर. ठीक आहे. लिहून घ्या फास्ट मध्ये याला लिहून घ्या जसं